श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामिराजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च मालदंड कमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। उस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। सर्वभूतेषु विश्वरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर, पंढरपूर ज्यांच्या नावाने विश्वात शोभून दिसत आहे त्या पंढरीचं इष्ट आराध्य श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो। जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं, महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब त्रिगुणात्मिका तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतो। संत श्रेष्ठ ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी मानाचं वंदन करून आज हे सगळे उत्सव महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये दिमाखात पार पडतायत। एकमेव कृपा आहे, हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूलाही आव्हान तू, आम्हा हिंदूंना अभिमान तू। ही कुणाची कृपा आहे? ज्या देवामुळे आज आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढं तुळस आहे। हो, आम्ही देवच म्हणतो, कारण छत्रपती शिवराय नावाचा देव झाला नसता तर आमच्या देव्हाऱ्यामध्ये देव राहिलेच नसते। म्हणून छत्रपती शिवरायांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून शक्ती स्वरूप असलेल्या माझ्या माता भगिनी आणि शिवस्वरूप असलेले सर्व पिता बंधू आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या दुर्गा सप्तशती निरूपण कथेला प्रारंभ करतो। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। भाविक सज्जन हो, ही देवीची कथा, भगवतीचं चरित्र, ही कथा जीवनाची व्यथा दूर करणारी आहे। मानवी जीवनाचं मूल्य काय आहे, मानवी जीवनाचा उत्कर्ष कशात आहे, मानवी जीवनाचं ध्येय काय आहे, मानवी जीवनामध्ये आनंद कसा प्राप्त करता येईल, मानवी जीवनामध्ये जीवन जगून झाल्यानंतर त्या जीवात्म्याला ऊर्ध्वगती कशी प्राप्त होईल, जीवनामध्ये भोग आणि मोक्ष कसा प्राप्त होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे देवीची चरित्र कथा आहे। तुझे वर्णवया चरित्र तुझ समकवी पाहिजेत, हे भगवती तुझ्या जीवन चरित्राचं वर्णन करण्यासाठी तुझ्यासारखंच कवित्व करायला तूच पाहिजे। पृथ्वीचा कागद करावा, समुद्राची शाई करावी आणि रात्रंदिवस गणपतीला लिहायला लाव, तरी सुद्धा ही देवी महात्म्याची आणि देवी चरित्राची, तिच्या लीलांची कथा परिपूर्णतेला जाणार नाही। कारण शक्तीशिवाय संपूर्ण विश्वाला पर्यायच नाहीये। या देवी सर्वभूतेषु, सर्व भूतमात्रांमध्ये कुठं स्थित आहे? शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी भागवत हा विषय थोडा निराळा आहे, पण श्रीमद देवी भागवतामध्ये या राक्षसांच्या वधाच्या ज्या कथा आहेत त्या संपूर्ण जशाच्या तशा आहे। जसं आज आपल्याला मधुकैटभ नावाच्या राक्षसांचा वध देवीने कसा केला त्या आजच्या कथेमधून आपल्याला ऐकायचं आहे। ती कथा देवी भागवतात सुद्धा आहे। परंतु दुर्गा सप्तशतीचा जर विचार केला तर हा ग्रंथ कसा तयार झाला? देवी भागवत नावाचा ग्रंथ आपण मला वाटतं 2 वर्षापूर्वी अनुभवला। देवी भागवत आपण घेतलं या ठिकाणी, तरी सुद्धा तो ग्रंथ पूर्ण झाला नाही, कारण तो ग्रंथ मोठा आहे। आणि एखादा कथाकार जर म्हणत असेल मी देवी भागवताचा ग्रंथ आणि कथा 7 दिवसात पूर्ण केली,
माफी मागून बोलतो याचा अर्थ तो कथाकार खोटं बोलतोय, कारण 7 दिवसामध्ये देवीचं चरित्र आणि कथा पूर्ण होऊच शकत नाही. तुम्ही 1 सेकंद जरी वाया जाऊ दिला नाही, 3-3 तास बोलून, तरी होऊ शकत नाही. हां, दिवसभर जर तुम्ही बोलत असाल 8-8 तास 12-12 तास तर होऊ शकतं कुठंतरी. तरी सुद्धा वक्त्याला म्हणावं लागतं आम्ही खूप बोललो, खूप बोलायचंच राहून गेलं. कारण का, ते बुद्धीला अगम्य करणारं, बुद्धीला ललामभूत करणारं आणि मानवी मर्यादेच्या पलीकडचं चरित्र भगवतीचं आहे, लक्षात घ्या. म्हणून काय नाही, त्या देवीला एकच विनंती करावी, आम्ही तुझे लेकरं आहोत, अजाण आहोत, आम्हाला काही जाणता येत नाही. तू फक्त आम्हाला तुझ्या रूपाची कला, तुझ्या गुणांचं वर्णन आणि काही अंश प्रमाणामध्ये तुझी सेवा करण्याची संधी प्राप्त करून दे. हे देवांनी सुद्धा हेच मागितलेलं आहे. कारण देवांची सुद्धा शक्ती तिच्याच चलनवलनातून चालते. मला समजा ही बॅग उचलायची किंवा माईकचा स्टँड उचलायचा आहे, माझ्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती माझी नाही आहे, ती भगवतीची शक्ती आहे. भगवान शिवजी म्हणतात, मी हे सगळं जे कार्य करतोय ते फक्त माझ्या शक्तीमुळं करतोय. कारण भगवान शिवामध्ये शक्ती आहे, म्हणून श वरती विलँटी आहे. शिव श वरती जी विलँटी आहे ती शक्ती स्वरूप आहे. एकदा श वरली विलँटी म्हणजे शक्ती काढून टाका, त्या शिवाचा सुद्धा शव होतो. लक्षात घ्या, शव म्हणजे काय? बेजान, ज्याच्यामध्ये जीव नाही. तुम्ही मेलेल्या माणसाला इंग्रजीमध्ये बॉडी म्हणाल, मराठीत प्रेत म्हणाल, पण संस्कृत भाषेमध्ये ह्या शरीरामधून जर शक्ती, आत्मरूपी शक्ती बाहेर पडली तर या शरीराला शव असं म्हणतात. म्हणजे शिवाची शक्ती विलँटी ती जर काढून टाकली तर शिवाचा सुद्धा शव होतो. म्हणजे त्याची शक्ती जर निघून गेली तो शिव सुद्धा कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. अशी ती शक्ती फार अफाट आहे. आणि नवरात्रामध्ये त्या शक्तीची उपासना करण्याची नामी संधी पुरुषांना, माता भगिनींना असते. आणि तसा हिंदुस्थानामध्ये जर विचार आपण केला तर सगळ्यात जास्त, देवांपेक्षा जर जास्त उपासना कोणाची होत असेल तर ती देवीची होती. आपल्याला फक्त एकच नवरात्र माहिती आहे, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो. फक्त अश्विन महिन्यातली नवरात्र माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, शाकंभरी नवरात्र आहे, चैत्र नवरात्र आहे, आषाढ नवरात्र आहे. बरं, भगवान शिवाची सेवा प्रदोषच्या दिवशी केली जाईल किंवा श्रावणी सोमवाराच्या दिवशी केली जाईल, शिवरात्रीच्या दिवशी केली जाईल. पण भगवतीची सेवा 9 रात्र 9 दिवस, अशा वर्षभरातून कितीतरी भगवान शिवाच्या नवरात्री राहणार नाही, पण भगवतीच्या नवरात्री बघा तुम्ही. पण मला या ठिकाणी एक मुद्दा मांडावासा वाटतो. भगवतीची नवरात्र आपण करतो, पण ही भगवतीची नवरात्र आपण आनंदाने साजरी करतो, जरूर करूया. पण एक मला सांगायचं आहे, घरामध्ये जोपर्यंत आपल्याला आई कळत नाही तोपर्यंत देवीची नवरात्र आपल्याला प्रभाव आपल्या आयुष्यावर पाडू शकत नाही. मी थोडंसं धाडसाने बोलतोय. नवरात्री कधी कळल? नवमास उदरी पाळिले. किती दिवस ठेवला आईने आपल्या पोटात? 9 महिने 9च दिवस. आता कोणती रात्री आहे? नवरात्री. जोपर्यंत कुटुंबात आई कळत नाही तोपर्यंत मूर्तीतली देवी कळणारच नाही. कशी कळल सांगा मला? उपवास धरला, बिना चपलेचा रेणुका मातेच्या दर्शनाला जातो, मौन व्रत धारण करतो, 5 वाजता आरती करून नवरात्रीची देवी मंदिरवरून आला आणि आईने डबा बनवला नाही म्हणून तिला शिव्या घालून म्हणला, अगं करंटे तुला अक्कल आहे का? मला कामावर जायला उशीर झाला, आत्ताशी उठली, डबा सुद्धा बनवला नाही. सगळं झिरो झालं, सगळं झिरो. कारण कुटुंबामध्ये तुला आईच कळली नाहीये ना, भगवती कशी कळणार आहे तुला? म्हणून वेदांतातला एक सिद्धांत आहे, जीवाचा प्रवास हा नेहमी जडाकडून सूक्ष्माकडे होत असतो. आई कळाली तर गायी कळेल, गायी कळाली तर माऊली कळेल, आणि मग भगवती कळेल. लक्षात घ्या, देवांना सुद्धा लवकर कळाली नाही, आपल्याला काय कळणार आहे? हे विचित्र आहे. माफी मागून बोलतो, परवाच्या दिवशी मिसरी लावेल त्या बाईने, मिसरी, तिच्या अंगात तुळजाभवानी आली, पूर्ण तोंड काळं.
मिसरी लावली आणि तुळजाभवानी आली आणि तिचा नवरा परात घेऊन लिंबाची मागं चालला. देवी लय पॉवरफुल आहे म्हणे. मी काय थट्टा करत नाहीये, टीका टिप्पणी करत नाहीये, पण वस्तू मला सांगा, मिसरी लावलेलं तोंड आहे आणि तिच्या अंगात देवी येईल कशी? आम्ही पहाटी उचलून उपासना करतो, सप्तशती वाचतो, अजून देवी स्वप्नात येत नाही आणि मिसरी लावणारीच्या ती आली कशी अंगात मला कळत नाही. बरं अंगात एवढे का जाईना, पण 2-2 तास अंगातून जाईनच. आमच्या अंगात तर नाही आलं बाबा आजपर्यंत. मला आता परवाच्या दिवशी फोन होता, म्हणे महाराज तुम्ही ते गुरुवारी बसता म्हणे. हो. मग तुमची हवा कधी येते म्हणे? केंद्रात आम्ही बसतो. आता ती भोळी भाबडी बिचारी मावशी नंदुरबारवरून फोन होता, आम्ही कसंही करून येऊ, फक्त तुम्ही वेळ द्या. मी हसून म्हणलो मावशी अंगात काय नाही म्हणे. तुमच्या अंगात कोणता देव येतो का देवी येते? मी तिला विनोदाने बोललो, आहे तोच बाहेर जात नाही आणि तो बाहेर गेला का घरापुढं गर्दी जमल्याशिवाय राहत नाही. काय कळलं काय? जो आहे तो आहेच आहे ना, नव्यानं कोणता येणार आहे मला सांगा ना. ही शक्ती आहे. चाले हे शरीर कुणाची आसत्ते, कोण हरिविन बोलवित, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. ती शक्ती आहे. नव्यानं कोणती शक्ती येणार आहे सांगा बरं मला. मारुतीच्या अंगात यायचं माहितीये कोणाला? पण मारुतीच्या अंगात कसं आलं? तुकाराम महाराज बोलतात, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. अंगात येणं म्हणजे काय? कंठ दाटून येणं, डोळे पाण्याने असं पाणवणं आणि देवा मी तुझा आहे, देवी मी तुझी आहे, तू माझी आहे, ही कनेक्टिव्हिटी होणं, एकरूपता प्राप्त होणं, याला संचार म्हणतात. मिसरीचं तोंड मला विशेष वाटलं बुवा. आणि नेमकं तिच्या लक्षात आलं का मी माझ्या अंगात यायचं झालंय बरोबर, पण पैशाची पिशवी नेमकी कमरेलाच राहिली. देवीला बरोबर कळतं. आता ती पैशाची पिशवी काढली पण ओळखीचं कोणी दिसना, हात पुढं करायची, चाललं हात पुढं करा. लोक मध्ये हात घातला का म्हणायची शेवटी तिच्या नवऱ्याने लिंबाची परात ठेवली आणि पुढे गेला आणि तिच्या हातातून ती पिशवी घेतली. ती घुमता घुमता म्हणली यस यस यस, म्हणजे तिला समाधान मिळालं का नवऱ्याच्या हातात पिशवी गेली. यस. मला असं वाटतं, माफी मागून बोलतो, तुळजाभवानी अंगामध्ये येते, रेणुका माता येते, सप्तशृंगी येते, जरूर यावी, पण कधीतरी छत्रपती शिवरायांची जिजाऊ माता यावी, म्हणजे छत्रपती तरी जन्माला येतील माझ्या माता भगिनी. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. हो तुम्ही कुठे देवी? हे तुमचे जे रूप आहे. विद्स देवी एक, स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. काय म्हटलंय मार्कंडेय ऋषींनी? आज त्याच ग्रंथावर बोलायचं आपल्याला. आज थोडा उशीर झाला, पहिला दिवस आहे. उद्या बरोबर 9ला म्हणजे 9ला सुरू होईल. कारण 3 दिवसात मला खूप काही सांगायचं आहे. खूप तुमच्याशी समरस भावनेने विचारांची वाटाघाटी करायची आहे. लक्ष द्या. दुर्गा सप्तशती. दुर्गा ह्या शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. मी उद्या परवा सांगण्याचा प्रयत्न करील. आज किमान मला एखादा अध्याय तरी झाला पाहिजे असा माझा मानस. राक्षसांचा वध केल्यानंतर माता भगवतीने देवांना अभय दिलं, फक्त तुम्ही माझी महिमा याद करा, माझ्या गुणांची फक्त तुम्ही आठवण काढा, मी आहे त्या ठिकाणी तुम्हाला येऊन तुमचं रक्षण करील आणि दर्शन देईल, असं अभय देवांना दिलं. ती जागा शोधित शोधित आरामाला म्हणे हिंदुस्थानातल्या महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात आली आणि ह्याच दिशेने ती उत्तरेच्या बाजूला सप्तशृंग गडावरती गेली. सप्तशृंग म्हणजे काय? शृंग माने ते गड. 7 डोंगर आहेत सप्तशृंग. आणि तो डोंगर कसा तयार झाला? हनुमंत ज्या वेळेला द्रोणागिरी पर्वत उत्तरेकडून दक्षिणेला घेऊन जात होते, लक्ष्मणाला जी इंद्रजिताची शक्ती लागली होती, तो द्रोणागिरी औषध म्हणून त्याच्यावरल्या वनस्पत्या घेऊन जात असताना
काही भाग ज्या ठिकाणी पडला तो सप्तशृंग नावाचा डोंगर, तो गड तयार झाला. काय अफाट शक्ती असेल हनुमंताची. तो भाग त्या ठिकाणी तयार झाला. जाता जाता गाणगापूरला काही भाग पडला. भस्माचा डोंगर ज्याला आपण म्हणतो, तो द्रोणागिरीचा काही भाग आहे. आता लोकांनी तो उकरून उकरून सपाट करून टाकला, पण ज्या जागेवरती तो काही भाग पडला होता, भस्माचा डोंगर, आजही त्या भस्माच्या डोंगराचं आणि इतकं महत्व आहे. ते पाण्यात टाकून एखाद्या आजारी माणसाला जर दिलं तर डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही, ठणठणीत पेशंट बरा होतो. विज्ञानाला सुद्धा चॅलेंज आहे. वैज्ञानिक तिथं जाऊन पाहतात त्या मातीमध्ये, त्या भस्मामध्ये असं कुठलं केमिकल आहे, कुठलं रसायन आहे, कुठलं आयुर्वेद आहे, कुठलं होमिओपॅथिक आहे. त्यांच्या बुद्धीला म्हणजे पुटं चढली का आपण हे सगळं विज्ञान संपलं, हे अध्यात्म कसं सुरू होतं. म्हणून दैवी शक्ती आजही ह्या जगामध्ये विराजमान आहेत. जसं कामाख्या मंदिर मॅजिक पण आहे, लॉजिक पण आहे. जगन्नाथाचं मंदिर ओडिसा लॉजिक आहे, मॅजिक पण आहे. आजही तिथला झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो. सुन्न झालेत वैज्ञानिक. कोण म्हणतो देव नाही, सांगा मला. दृढ निश्चयाने भक्ती तैसी सद्गुरु चरणे आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. मनाचा निग्रह पक्का असायला पाहिजे. देव आहे, नक्कीच आहे. आणि ती त्या सप्तशृंग गडावरती गेली. पण त्या ठिकाणी सुद्धा पशु पक्ष्यांना कळलं का आता भगवतीला आपण थोडासा आराम दिला पाहिजे, थोडं तिला स्वातंत्र्य इथं दिलं पाहिजे. थकली आहे बिचारी युद्ध करून. मग तिथून काग, साग आणि नाग हे तिथून लुप्त झाले. आजही सप्तशृंग गडावर काग, कावळा नाही, साग, सागाचं झाड नाही, आणि नाग तिथं शोधूनही सापडणार नाही. कारण का? सागाच्या पानांची सळसळ, नागाची सळसळ आणि कावळ्याची कावकाव हे देवीला सहन होणार नाही. म्हणून त्या पक्ष्यांनी, त्या झाडांनी, त्या सापाने सुद्धा तिथून पलायन केलं. म्हणजे त्यांना सुद्धा कळलं का ही आपली माता आहे आणि तिला आरामाला बसू द्यावं, आपण बिलकुल विक्षेप करू नये. तिथून ते निघून गेलेत. पण तिथं एक साधू होताच, ऋषी, नाव आहे मार्कंडे. आजही तुम्ही सप्तशृंग गडाच्या बाजूला आहे, तिथं मार्कंडे ऋषीची काही लोक यात्रा करतात, त्या डोंगराची प्रदक्षिणा करतात, तो डोंगर चढून जातात. त्या साधूने पाहिलं हे विलक्षण तेज कुठून येत आहे. त्या तेजाच्या दिशेने तो साधू मार्कंडे गेला. तेजातूने निघेणारी प्रकाश पडला तिचा, व्यापले त्रिलोकांशी. तिने लोक व्यापून टाकलं, इतका तेजाचा वलय आहे तिचा. डोळे दिपले आणि जवळ गेला आणि हात जोडून म्हणला, तू जी काही शक्ती आहे त्या शक्तीला मी शरण आलोय. कोण आहे, काय काय माहित नाही, पण जी कोणी शक्ती आहे लेकरू समजून ते तेज कमी करावं, मला बघू द्यावं आपण कोण आहात. एक सांगू, आई कितीही थकलेली असू द्या, तुम्ही वास्तविक जीवनाशी स्पर्श करा बरं. आता ती तर विश्वाची आई आहे, विश्वाची जननी आहे. आई किती, पण एक सांगू का, आई थकते पण ती कधीच दाखवित नाही. मग ती थकत नाही का? थकते पण ती दाखवित नाही. एवढा सगळा शौर्याची गाथा तिने केली आहे आणि आरामासाठी गेली आहे. अशी पाठ लावून नुसती उभीच राहिली आहे. तेवढ्यात हा मार्कंडे गेला. कोण जी शक्ती आहे, तिने तेज कमी करावं, कारण मी या ठिकाणी भगवतीचंच गुणगान करत होतो. मग ही भगवतीच तर नसावी, पण ह्या तेजाच्या वलयामुळं मला काहीच दिसत नाहीये. देवीने आपलं तेज कमी केलं, तेज कमी केलं. जो क्रोध होता राक्षसांना मारला त्यावेळेला, तो क्रोधही कमी केला. आणि शांत, सुकुमल आणि गोजीरवाणी आणि करुणा असलेली मूर्ती देवीची त्या मार्कंडे ऋषीच्या दृष्टिक्षेपास पडली. आणि हात जोडले, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे भगवती, मी तुझी स्तुती करत होतो, तू या ठिकाणी आली. ती म्हणली, अरे बाळा, लेकराने हाक मारावी आईने येऊ नये, ती सख्खी आईच नाही. काय बोललो मी? लेकराने हाक मारावी आईने येऊ नये. जी येत असेल ती आई, आणि जी येत नसेल ती सख्खी आईच नाहीये.
अरे इथं आरामासाठी आले, काय म्हणायचंय तुला? तुला काय विचारायचंय का? किती मधुर कोमलवाणी बोलतीये. त्याने सांगितलं, भगवती मला ना थोडंसं बोलायचंय तुझ्याशी. काय? एवढे बलाढ्य राक्षस जे देवांच्याने मरत नव्हते, तू कसे ग मारले? आणि तू रूप कसं धारण केलं? तुझा जन्म कसा झाला? तिने स्मित हास्य केली, एकदम असं गोड हसली आणि त्याच्याकडे बघितलं. कारण त्याने काय शब्द वापरला? तुझा जन्म कसा झाला. ती हसून जणू सांगत होती, अरे वेड्या, माझा जन्म नाहीये, माझ्यापासून सगळी उत्पत्ती आहे. पहिले कोठेची नव्हते काही. तुम्ही जो ओंकाराचा जप करता, कुठलाही जप, ओम शिवाय सुरुवातच ओंकाराने. ओम नमो जियाद्या, तुम्ही ज्ञानेश्वरीची सुरुवात पहा. नमः शिवाय त्याची सुरुवात ओम नमः शिवाय. गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः, आहे की नाही? लक्ष्मी गायत्री ओम महालक्ष्मी च विद्महे. विष्णू गायत्री ओम नारायणाय ओम, हे सुरुवातीला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ओम ह्या अक्षरामध्ये 3 अक्षर आले. नुसतं ओम असं नाही, ते किती आले? अ, उ आणि म. आता अ ब्रह्मा, उ विष्णू आणि म महेश. ब्रह्मा विष्णू महेश, बरोबर आहे ना? पण वरती जी अर्धमात्रा आहे ती देवीचं स्वरूप आहे. गीतेची 18 नावं आहेत, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आलाय. गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशनी, वेदत्रयी, परा अनंता, तत्वार्थ ज्ञानमंजरी. अर्धमात्रा, ओम वरती जी अर्धमात्रा आहे ना, ती देवी आहे. म्हणून छत्रपती शिवरायांच्या कपाळी जगदंब जगदंब जगदंब, ती अर्धिकोर अर्धचंद्र जे आहे ना, ते भगवतीचं स्वरूप आहे. म्हणजे ओमच्या परिपूर्णतेसाठी वरची जी अर्धमात्रा आहे तिच्याशिवाय ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे परिपूर्णतेला जात नाही. इतकी शक्ती अफाट आहे. आणि ती 9 दिवसामध्ये कशी बरं कळेल सांगा मला? बुद्धीला अगम्य करणाऱ्या तिच्या लीला आहेत. पण तिने त्या मार्कंडे ऋषींसाठी आपली ऊर्जा कमी केली. बोल बाळा. आई, जगीती जन्मले कोठे, कैसे चारित्र देवीचे, प्रभाव रूप सांगावे, प्रादुर्भाव सविस्तर. वाचताना तुम्ही माझ्या माता भगिनीनं हे पाठच झालं पाहिजे. माझं तर सकाळी झोपेत पहाटे चालू होतं, आरोग्य लाभे तो तुष्ट होता. मी म्हणलो मी जागा आहे का झोपलेला आहे? पण बाकीचं बरळण्यापेक्षा हे बरळलेलं बरं ना. आणि मनाची एक स्थिती आहे, तुम्ही सारखा ज्याचा ध्यास घेताना मन झोपलं तरी जागृती, स्वप्नी, सुषुप्ती ना ठवे, ते त्याच्यात सुद्धा तेच चालू राहतं आणि ते चालायला पाहिजे. आणि असं जर झोपेत होत असेल तर समजायचं आपली साधना उपासना बरोबर सुरू आहे. कारण अंतरीचे ध्यावे स्वभावे बाहेरी. सारखं चित्तामध्ये तेच तेच. आज कथेला जायचंय, हे करायचंय, आता सप्तशतीची कथा हे सांगायचंय. सारखं चित्तामध्ये तिचा ध्यास आणि फक्त तिचं स्मरण असेल ना, ती कशी विलग होईल आपल्यापासून सांगा? जवळ या हे परी भेटे ना, ती जवळच आहे. पण आपल्याला भेद प्रतीतीचा पडदा आड आल्यामुळं तिचं स्वरूप कळायला मार्ग नाही. तुम्ही म्हणाल तिथं फार अफाट शक्ती आहे. अहो पण मार्कंडे ऋषींसाठी तिनं तिचं तेज कमी केलंच ना. कुटुंबामध्ये आईच्या रूपामध्ये ती आलीच ना, बहिणीच्या रूपात ती आलीच ना, मुलीच्या रूपात ती आलीच ना, पत्नीच्या रूपामध्ये ती आलीच ना. कोण आहे ती? ती शक्ती स्वरूप आहे. म्हणून माफी मागून बोलतो, कुठल्या 4 शक्तिपीठावर तुम्ही जाता महाराष्ट्रातल्या मला माहित नाही, पण घरातले 4 शक्तिपीठ आपल्याला कळले पाहिजे. जन्माला घालणारी आई पहिलं शक्तिपीठ. आई बाप सोडून तुम्हाला एका क्षणात तिने स्वीकारलं, ती तुमची अर्धांगिनी पत्नी, दुसरं शक्तिपीठ.
तिसरी बहीण आणि चौथं अर्धशक्तिपीठ आहे सप्तशृंगी म्हणजे तुमची मुलगी. नारी की निंदा मत करो, नारी रतन की खान है, उसी रतन से पैदा हुए थे राम कृष्ण हनुमान है. ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते, लक्षात ठेवा. पण ज्या घरामध्ये स्त्रीची अवहेलना केली जाते, लाख रुपये दिवसाला येऊ द्या, 1 रुपया सुद्धा पुरत नाही. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आई, तू कसं ग शौर्य गाजवलं? तिने सांगायला सुरुवात केलं. देवी उवाच, आहे ना याच्यात. दोनला थांब थांब थांब. काय आता तुझ्याशी मी बोललो, शेवटी काही झालं तर आम्ही माणसं आहोत ग. तू बुद्धी आहे, तू महालक्ष्मी आहे, तू सरस्वती आहे, तू कालिका माते आहे, तू सगळ्या शक्ती तुझ्या ठिकाणी आहे. पण ऐक नाही, माझ्या लक्षात नाही राहणार ना तू सांगितलं तर, मग मी लिहूनच घेतो ना. मग देवीने सांगायला सुरुवात केली आणि त्याने लिहायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये मार्कंडे उवाच, देवी उवाच, राजो उवाच, दैत्य उवाच, म्हणजे हा म्हणाला, देवी म्हणाली, ऋषी म्हणाला, उवाच. त्या संवादातनं हे जे घडलं, 700 श्लोकाचा ग्रंथ देवीने सांगितला आणि जसाच्या तसा मार्कंडे ऋषींनी लिहिला. त्याचंच नाव आहे दुर्गा सप्तशती, जो ग्रंथ तुम्ही रोज नित्यनेमाने वाचता. आता नवरात्रामध्ये तुम्ही 14-21 पाठ वाचताय माझ्या माता भगिनी पुरुष बांधव, पण रोज नित्यनेमाने पाठ सुरू केला. नित्यनेम सांगतो मी. कवच, अर्गला, किलक पहिल्या दिवशी 1-2 अध्याय, दुसऱ्या दिवशी 2 अध्याय, असे करता करता 5 दुने 10, 6 दुने 12, आणि ऐका 7व्या दिवशी 1च अध्याय राहील. बरोबर ना? कारण का 14 ने 13च अध्याय. मग तो 1च अध्याय वाचायचा, क्षमा प्रार्थना शेवटच्या दिवशी वाचायची. झालं तुमच्या 7 दिवसाची सेवा. परत 8व्या दिवशी सुरुवातीचा पाठ आहे आता, कवच, अर्गला, किलक, 1 माळ, श्री स्वामी समर्थ, 2 अध्याय. उद्या फक्त 2 अध्याय, कारण पाठाच्या सुरुवातीला आपण आदल्या दिवशी वाचलंय. हा क्रम नित्य नेमाने सुरू ठेवा. जसे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय वाचता, त्याचप्रमाणे नित्यसेवेमध्ये तुम्ही 1 अध्याय दुर्गा सप्तशतीचा घेत जा. तुमच्या मुलांचा हट्टीपणा कमी होईल. तुमच्या मुलांना जो उत्कर्षामध्ये काही संकट आणि अडचण येते आहे, काही खंड येतोय, तो उत्कर्षापासून जो खंड येतोय तो खंड दूर होईल. तुमच्या मुलांची जी टक्केवारी मार्क्समध्ये घटते, परीक्षेत घटते, ती वाढल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये मतिमंद मुलं असतील, त्यांच्या बुद्धीमध्ये नक्कीच प्रकाश पडेल. मुको वाचस पतिर्भवेत, मुक्का सुद्धा बोलायला लागेल. इतकं सामर्थ्य या दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथात आहे, कारण स्वतः देवीच्या मुखारविंदातून निघालेले हे शब्द आहे. म्हणून दुर्गा सप्तशतीतला प्रत्येक शब्द ना शब्द नाहीये, तो साक्षात मंत्र स्वरूप आहे. इतकी ताकद आहे. म्हणून वाचा तुम्ही, अनुभूती घ्यायला हरकत नाही. 700 श्लोकाचा ग्रंथ बनला. देवी म्हणाली, लिहिलं रे बाळा? लिहिलं नाही. बरं, आता जशी आई अभ्यास घेते ना, हां हे लिह, ते लिह, चल हे कर, ते कर, केलं, लिहिलं. आता मला वाचून दाखव. चुकला तर नाही ना? मला वाचून दाखव. मग त्या मार्कंडे ऋषींनी हे लिहिलं आणि पहिला पाठ सप्तशृंग गोडावर वाचनास सुरुवात केली, पठनास सुरुवात केली. देवीने छानपैकी कान देऊन ऐकायला. म्हणून आजही सप्तशृंगीची मान वाकडी पहा. म्हणजे तिने सांगितलं, मन महिमा जिथे, माझी ज्या ठिकाणी महिमा गायली जाती तिथं देवी भागवत आहे, माझं गुणगान आहे, माझी भक्ती आहे, माझ्या चरित्राचं पठन मनन चिंतन आहे. जिथं माझे गुणगान केलं जातं तिथं मी स्वतः उपस्थित राहून कान देऊन ऐकते. देवीची मान वाकडी आहे. तुम्ही पहा, छानपैकी देवीने तो पाठ श्रवण केला, तो पाठ ऐकला मार्कंडे ऋषींनी. आता त्या पाठामध्ये आहे तरी काय? पहिल्या अध्यायाकडे तुम्ही जा, फार सुंदर वर्णन आहे. पण 2 प्रपंचिकाचं वर्णन त्याच्यात आलंय. एक वैश्य आणि एक समाधी. एक राजा जो प्रजेचं पालन पुत्रवत करत होता. मार्कंडे ऋषींनी लिहिलंय.
सुंदर पालन पोषण करत असताना क्षत्रिय लोकांनी काही एकत्रित येऊन त्या राज्यावर हल्ला केला आणि त्या राजाचं बळ कमी पडलं म्हणा किंवा त्याचीच माणसं फितूर झाली म्हणा, तो त्या युद्धामध्ये हरला. जो त्याचा राज्याचा भाग होता राजवाडा सोडून तो सगळा त्या दुश्मनांच्या ताब्यात गेला. त्याला वाटलं ठीक आहे, आता आपली शक्ती वाढूया आणि पुन्हा आपली शक्ती वाढली का त्यांच्यावर हल्ला करून तो जो भाग आपला त्यांनी जिंकलाय तो परत आपल्या ताब्यात घेऊ. पण योग असा झाला का घरामधलेच लोक फितूर निघाले. मंत्रीगण, त्याचे सगळे भाऊबंद, त्यांनी त्याचं धन लुटलं. त्यांनी एक संधी साधली, आता याची शक्ती कमी झाली ना, मग याला पोखरून टाका म्हणजे अजून हा क्षीण होईल. आता हा काहीच करू शकत नाही, हा हतबल झालाय. मग त्यांनी काय केलं, घरातली घरात त्या राजवाड्यामध्ये धनाचा जरा वेगळा दुरुपयोग केला. शिकारीचा मिशे राजा होणे अशस्वार तो, दुर्दैव लपवी पाहे जातसे घोर काननी. बरोबर आहे का नाही? पहिला अध्याय मी पटापट सांगतो कारण आज मधु कैटब मेले पाहिजे ना. हा, वेळ कमी आहे, 1 तास राहिलाय. शिकारेचा मिशे राजा होणे अशस्वार तो, दुर्दैव लपवी पाहे जातसे घोर काननी. मेधा मुनीच्या आश्रमी हिंस्रकही सुखावले. त्या जंगलात त्याने आश्रम पाहिला. कोणत्या मुनीचा? मेधा मुनी, महान तपस्वी साधू आहे. आणि संसाराने तापलेल्या जीवाला एकच आधार असतो, तो म्हणजे सज्जन साधू संतांचा. आणि ह्या जगावरती मी नुसतं म्हणत नाही संत महाराष्ट्राचे आहे म्हणून, मी म्हणत नाही संत भारताचे आहे म्हणून. या जगावरती उपकार जर कोणाचे असतील तर ते संतांचे उपकार. म्हणून 5 प्रकारच्या कर्जामध्ये 2 नंबरचं कर्ज आहे ऋषी ऋण. फार मोठं कर्ज आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हे वाक्य काही साधारण नाहीये, बोलू द्या मला. हा संसाराच्या तापाने तापलेला राजा समाधी, तो मेधामुनीच्या आश्रमात गेला, घोडा बांधला आणि केविलवाण्या नजरेने उभा राहिला. साधूने अंतरंग ओळखलं, तू दुःखाने पिचलेला आहेस, घाबरू नको, इथं तू सुरक्षित आहेस. म्हणे बघ समोर, हिंस्रक ही सुखावले. म्हणजे मला सांगा, वाघ आणि वासर गाई एकत्र कधी बसतील काय? शत्रू एकमेकाचे. हरणांचे कळप वाघांसोबत बसलेले आहे. साप आणि मुंगूस सुद्धा एकत्र आहे. हे विरुद्ध आहे. गरुड आणि साप एकत्र आहे. का? ते वैर विसरून गेले. कारण का? त्या साधूची इतकी ताकद होती मेधामुनीची, त्याच्या तपश्चर्येची. तिथं एकच जात आहे, फक्त सर्व जीव सारखे आहे, माणुसकी. राजाने विचार केला, किती उपकार या साधूचे. काय सांगू आता संतांचे उपकार. देवाचे नाही म्हटले बरं का. मज निरंतर जागविती, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. मला गोड दृष्टांत आठवलाय, बोलू द्या मला. मेधामुनी सांगतोय किती उपकार आहे या साधूंचे. असं एक गाव नसेल जिथं मारुतीचं मंदिर नाही. काय बोललो मी? असं गाव नाही जिथं मारुतीचं मंदिर नाही. आणि ज्या गावात मारुतीचं मंदिर नाही ते गावच नाही. मराठी कळते तुम्हाला? एखाद्या गावात रामाचं मंदिर नसेल, पण असं गाव नाही जिथं मारुतीचं मंदिर नाही. आणि ज्या गावात मारुतीचं मंदिर नाही ते गावच नाही. सगळं युद्ध संपलं. ऐका, मी साधू सांगतोय, ऋषी ऋण सांगतोय. आणि अयोध्येला प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. बारीक ऐका बरं का. तो कुणी केला? कुलगुरु वसिष्ठांनी. छानपैकी रामाचा राज्याभिषेक झाला.
आता कुलगुरूंपासून दक्षिणा द्यायला सुरुवात आहे. दक्षिणा दिली पाहिजे. पूजा केली ना, माझं कर्तव्य, मी दक्षिणा दिली पाहिजे. हात जोडले प्रभू रामांनी. देव आहे बर का. साधू पुढं हात जोडले. भगवान से भक्त न बडे, कह गए संत सुजान. पुढचं मी बोलणार आहे. देवापेक्षा देवाचे भक्त मोठे, कारण देवाचं मोठे. पण आता मला सांगा, मार्कंडेय ऋषीच जर जन्माला आले नसते, दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचता आला असता का? आता ही कथा झाली असती का? नाही ना. मग उपकार कोणाचे पहिले? मार्कंडेय ऋषींचे, म्हणजे साधूचे. काय द्यावे त्यासी ऐका. गुरुजी, वसिष्ठ म्हणले, हा रामा, तुम्ही इतकी मोठी राज्याभिषेकाची पूजा केली, मी तुम्हाला काय देऊ? काय देऊ सांगा. हात जोडून त्या साधूने काय सांगितलं माहितीये का? वसिष्ठाने, काही नाही रामा, आजचा भात शिजवण्यापुरते मला तांदूळ दे. बारीक ऐकताय ना तुम्ही? काय मागतोय राजाकडं? अयोध्येचा राजा आहे. अयोध्या, ज्या नगरीला आजपर्यंत एकही योद्ध्याने जिंकलं नाही. अयोध्या, ती अयोध्या, इतकी शुराची ती राजधानी. त्याचा राजा आहे राम, अयोध्येचा. तो प्रसन्न आहे. नुसता राजा नाही, तो देव आहे, सार्वभौम आहे आणि चरित्रवान राजा आहे. गुरुजी, काय देऊ तुम्हाला? आजच्या पुरता भात शिजवण्यासाठी तांदूळ द्या, त्याला लागणाऱ्या डाळीसाठीच सगळी डाळ आणि त्याच्यासाठीचा मसाला फोडणीचं साहित्य द्या. आमच्या नवरा बायकोंसाठी 2 पोळ्या होतील एवढं पीठ द्या. रामप्रभूंना हसू आलं. गुरुजी, काय मागताय तुम्ही? आयुष्यासाठीचा किराणा मागा. मी राजा आहे, हिरे माणिक मोती रत्न काहीतरी मागा. पण वसिष्ठ काय बोलले माहितीये का? रामा, मी उद्याच्या भरोशावर कधीच जगत नाही, म्हणून संत श्रेष्ठ आहे. आजच्या पुरतं मला मिळालं ना, उद्याची चिंता कोणाला आहे? आणि उद्याची चिंता करायचीच कशाला? प्रभू रामचंद्रांचे डोळे पाणवले. असे कुलगुरू होते म्हणून झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. आता आहे का? वसिष्ठाला त्यांच्या पद्धतीने त्यांनी मागितलं ते दिलं. ज्या ज्या वानरांनी मदत केली होती त्यांनाही दिलं. ते बक्षीस घेऊन आनंदाने दर्शन घेऊन मार्गस्थ झाले. ज्यांनी ज्यांनी जंगलामध्ये प्रभू रामचंद्रांना वनवासात मदत केली होती त्यांनाही दिलं. सगळ्यांना दिलं. आणि सायंकाळ झाली, सीतामाईचं लक्ष गेलं. रामप्रभू म्हणले, आटपलं बाबा काम, मीही त्या ऋणातून आता मुक्त झालो. सीता म्हणाली, विसरताय प्रभू तुम्ही? म्हणे का? रामायणामधून मारुती बाजूला काढा. रामायणात राहत नाही. मुख्य पात्र आहे मारुती. मग त्यालाच काही दिलं नाही हो, असं कसं? मी साधू सांगतो. प्रभू रामचंद्रांची मान खाली गेली. काय गोड चरण आहे तुकोबांचं. प्रभू रामचंद्रांची मान खाली गेली. सीते, काय बक्षीस देण्यासाठी माझ्याकडं त्याला काहीच नाहीये. तुम्ही राजे आहात, धन भंडार भरलंय सगळं, त्याला द्या. नाही, मी त्याला देण्यासाठी असमर्थ आहे. ज्याच्यामध्ये सामर्थ्य जगराहाटी, ज्याच्या हुंकाराते, त्याच्या शक्तीने चालते, तो म्हणतो मी असमर्थ आहे मारुतीला देण्यासाठी. म्हणे का? अगं त्याने इतके आगणित उपकार केले. आता किती छान वचन आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आणि ठेविता हा पायी जीव थोडा. हे रामाचे शब्द आहे. सीते, मी माझा प्राण जरी त्याच्या चरणावरती वाहिला ना ग, तरी सुद्धा त्या उपकारातून उतराई होणार नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवितीन. माझा दृष्टांत देण्याचा उद्देश एकच होता. मार्कंडेय ऋषी, मेधामुनी, राजा तू या ठिकाणी निश्चिंत राहा, बेफिकर राहा. हे बघ, हिंस्रक सुद्धा विसावलेत. हो ना गुरु, मी बघतोय. काय झाली तुझी व्यथा काय? त्याने सगळा इतिवृत्तांत सांगितला. मी कसा पराजित झालो, माझ्या घरातलीच माणसं कशी वैरी झाली. गुरुजी, पण एक माझे वैरी जरी झाले ना ते,
तरी मला सारखी त्यांची आठवण येते. माझी पत्नी कशी असेल, माझे मुलं कसे जगत असतील. तेवढ्यात एक वैश्य नावाचा गृहस्थ त्या ठिकाणी आला. राजा सुरथ आणि समाधी वैश्य. तो का आला? तो वैतागून आलाय. कारण घरातल्या लोकांनी त्याचं सगळं धन लुबाडून त्याला सुद्धा ह्या राजासारखं, राजा स्वतःहून घराबाहेर गेला पण याला घरातून बाहेर काढलं. दोघेही सारखे झालो, आलो मुनी तुम्हा पुढे. आम्ही समदुःखी आहोत, आम्ही तुमच्या पुढे आलोय. पण या दोघांना मोह काही आवरेना. म्हणून एक सांगू का, अध्याय पहिला तुम्ही वाचता, यातनं एकच शिकायचंय. मार्कंडे ऋषी म्हणतात, मेधामुनी म्हणतात, तुम्ही ना अपेक्षा करणं सोडून द्या. अपेक्षा, निरपेक्ष जगा. अपेक्षा करून सोडून, कोणाकोणच अपेक्षा करू नका. पण अपेक्षा केल्यानंतर, अपेक्षा भंग झाल्यानंतर जी हृदयाला ठेच लागते ना, ती फार भयानक असते. समाधानी राहा, अपेक्षाच करू नका, निरपेक्ष जीवन जगा. म्हणजे बघा, आत्मीय वैरी झाले, जीवा पाड ज्यांच्यावर प्रेम केलं तेच माझे वैरी झाले. आम्ही दोघं सारखे समदुःखी आहोत. पण कळोनी मोह हा असा, आपण प्राप्त भोगा या दीर्घकाल ते मानव इच्छित्री, पशु पक्षी ही इच्छिती. पण जनावरांकडून शिकण्याजोग आहे. मेधामुनी बोलले, पशु पक्षी पिलांशी ओदोने कळोने देह असा. त्या पिलांना दाणे ते चोचीमध्ये भरवतात, पण ह्या पिल्लांनी मोठं झाल्यानंतर आमचं काही करावं या अपेक्षेने ते करतच नाही. मेधामुनी बोललेत. कोणला? राजा सुरथ आणि समाधी वैश्य या समदुःखी दोघांना. तुम्ही प्रापंचिक आहात. अरे आहार, भय, मैथून, निद्रा हे जनावरांनाही कळतं रे. पण मनुष्य जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार, जैसे तरुवर से फलगिरे फिरणं लगे वो डार. माणसाचा जन्म दुर्लभ आहे, जनावरांना कळतं ना रे. अरे चिमणीचं एवढं डोकं, एवढा मेंदू, किती सुंदर घरटं बांधते पहा ना. आम्ही त्या स्लॅब मध्ये कुठलं तरी लिक्विड टाकतो, तरी कालांतराने तो स्लॅब गळतो. आणि एवढी चिमणी, एवढं डोकं कुठून आर्किटेक्ट आणला, कुठून इंजिनियर आणला, इतकं सुंदर घरटं बनवते, पाण्याचा थेंब सुद्धा मध्ये येत नाही. उन्हाळ्यात त्याच्यात गार वाटतं, कुठून एसी आणला. आणि हिवाळ्यामध्ये एकदम उबदार वाटतं, कुठून हिटर आणला. काय डोकं आहे, एवढंच डोकं आहे, एवढाच मेंदू आहे. म्हणून आम्हाला कविता रे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिने जीव झाडाले टांगला. मला काही कविता नाही म्हणायच्या, पण आमच्या वेळेच्या कविता चांगल्या होत्या म्हणून म्हणाव्याशा वाटतात. श्रावण मासे हर्ष मानसे हिरबळ दाटे चोहीकडे, क्षणात फिरुनी सरसर शिर, क्षणात फिरुनी होऊन पडे. वरती पाहता इंद्रधनोचा गोप दुहेरी विणलासे. श्रावणाची कविता होती स्पेशल. हा, कोण चित्र कसं घरटं बनवलं तिने. म्हणून पहिल्या कविता बहिणाबाईंच्या फार सुंदर होत्या. आताच्या कविता, पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पांची. मग तू कोणाचा रे मेल्या? जॉनी जॉनी. हा पाठ आहे सगळ्यांचं. एका कविता आहे, आहे अर्थ त्याच्यात काही. जाऊ द्या, विषयांतर झालं, माफी मागतो. ती चिमणी, पशु पक्षी ही इच्छती, नाशमान कळे तरी माया प्रभाव हा. हे सगळं नाशिवंत आहे. त्या चिमणीने चिमण्याने इतकं सुंदर नदीच्या किनारी घरटं बनवलं. मेधामुनी उदाहरण देत आहेत. एकनाथ महाराजांनी सुद्धा दृष्टांत दिलाय. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. किती चिटकून गेलोय आम्ही प्रपंचाला.
इतकं सुंदर मेहनतीने घरटं बनवलं. बरं, एक एक काडी आणायची गवत, ऊसाचे पाते असताना त्याचे ते पाते असे शिलून असे बारीक छोटेसं पातं आणायचं आणि ते असं गुंफायचं. तुम्ही ती सुगरीण म्हणता तिला, सुगरीण. सुगरीण माहितीये का? कोणालाही सुगरीण नाही म्हणते. पहिलं सुगरण म्हणायचं जिनं खोपा बनवला तिला, आणि दुसरी सुगरण म्हणायचं जिला एका तांदळाचे 12 प्रकारचे भात येतात तिला. 12. आपल्याला कोणता येतो देव जाणे. हो, मालिका पाहत बसली, एकुट्याचं पाणी त्या भातात टाकून ठेवलं, ते झालं पातळ. नवरा आला, म्हणला हे काय? ती म्हणली आज खीर करायची मला. खोटं बोलते तू, तुझ्याकडून पाणी जास्त झालं. नवरा म्हणला ठीक आहे बाई, मी देतो खोबरं किसून, तू कर खीर. हो द्या, लक्ष द्या. बनवलं. 2 पिल्लं होते आणि आपल्या पिलांसाठी ते भक्ष शोधायला गेले, धान्य. ते धान्य घेऊन आले, पण असाच पाऊस पडला, वारं सुटलं आणि नदीच्या किनारी असलेल्या त्या झाडाची फांदी त्या वाऱ्याने खोप्यासहित तुटली, नदीच्या पुरात पडून पिलांसहित वाहून गेली. पशु पक्षी बरी आपल्यापेक्षा, आता ती फांदी पिलांसहित खोप्यासहित वाहून गेली. चिमणा चिमणी सायंकाळी आले दाणे घेऊन, खोपाही नाही, पिल्लही नाही. अरे 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 अरे, आणि ती फांदीच नाही. रडायला लागली, खूप रडली ती चिमणी. तो चिमणाही रडला. चोचीतले दाणे पडून गेले. रात्रभर रडत होते. तांबडं फुटायला लागलं, उजडायला लागलं. त्या नरानं म्हणजे त्या चिमण्यानं स्वतःचे डोळे पुसले आणि त्या चिमणीला म्हणला, काय रडती एखाद्या बाई माणसासारखी? कोण म्हणलं? चिमणा. कोणाला? चिमणीला. काय म्हणला? काय रडत एखाद्या बाई माणसासारखी? ती म्हणे का? अगं खोपा गेला, पिल्लं गेले, पण आपली चोच आहे ना. म्हणे आहे, नवीन खोपा बांधायला सुरुवात करू. कोण म्हणलं? चिमणा. कोणाला? चिमणीला. मग तो चिमणा म्हणला नाही, आजच्या दिवस ना तू जरा स्वतःला सावर, जास्त इमोशनल होऊ नको, नाही तर मला पण रडल्यासारखं होतं बरं का. चिमणा असा नाही म्हणला. चिमणा म्हणला, मी जातो जरा नाशिकला तहसीलला जाऊन काही घरकुल योजना मिळते का बघतो, नाही तर आपले पिल्लं गेले, घर पण गेलं, आपण दोघं पण बुडून मरून आत्महत्या करायची का ग? असा चिमणा म्हणत नाही, चिमणी पण म्हणत नाही. शिका त्यांच्याकडून. त्या मेधा ऋषीने त्या दोघांना उदाहरण दिलंय. मानव इच्छिती, पशु पक्षी ही इच्छिती, नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव. हा माया प्रभाव आहे. तुम्ही कशाला त्या मुलांकडून अपेक्षा करता? अरे तुमची जर काळजी त्यांना नाहीये आणि तुमचा अजून जीव त्यांच्यात अडकलाय, कशासाठी करता? अध्याय पहिला, अख्खी कथा त्याच्यावरच होऊ शकते. मग 3 दिवसात सांगू तरी काय काय मी. पहिला अध्याय कळतोय का तुम्हाला? आता वाचताना तुमच्या लक्षात येईल. पशु पक्षी ही इच्छिती, नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव. हा हे नाशिवंत माहिती असून सुद्धा तुम्ही का अडकता रे? नका अडकू. तुम्ही सुटा, सुटून जाल. सुटा याचा काही करीतो उपाय, तो देखे पाय गोविले. जीवाचं अडकणं याप्रमाणे. किती गोड दृष्टांत दिला माऊलींनी. सांगू का? मी कोणती कथा करू? ज्ञानेश्वरी तुकोबांच्या गाथेशिवाय मला नाही जमणारच नाही. कारण मूळ पाया येतो, मूळ गाभा येतो. न करिताची चोरी. काय गोड दृष्टांत दिला माझ्या माऊली. अंगावर काटा येतोय. माऊली माऊलीच आहे. न करिताची चोरी, चोरू म्हणे राजद्वारी, मग मारी जे लहान थोरी, तैसे परी जड जीवा. काय गोड दृष्टांत आहे, पण फार वेळ जाईल त्याच्यात. बरं जाऊ द्या. आईचं नाही कळलं तर बापाचं सांगतो. कारण ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे आणि तुकाराम महाराज आमचा बाप आहे. बापाचे शब्द जरी थोडेसे कडक असले पण ते लवकर कळतात. माकडे मुठीसी धरिले फुटाणे, गुंतले ते नेने हात तेथे. काय दृष्टांत दिला तुकोबांनी? माकडं धरणारे लोक, ज्या झाडावर जास्त माकडं असतात तिथं दुपारीच, संध्याकाळी माकडं येण्याच्या अगोदर ते पाहून घ्या. त्या संध्याकाळी इथं 5-50 माकडं येतात बरं का.
ते काय करतात, त्या ज्या झाडावर माकडं खूप येतात संध्याकाळचे, त्या झाडाच्या खाली भांड गाडतात जमिनीत, मातीत. भांड खाली मोठं आहे पण भांड्याचं तोंड छोटं आहे. भांड्यामध्ये माकडाचा हात सरळ जातो आणि सरळ बाहेर पण येतो, असं भांड आहे ते. आणि त्याच्यात फुटाणे भरतात. काय भरतात? फुटाणे. माकडांना फुटाणे जास्त आवडतात. आणि मी असं ऐकलं माकडं रात्री जास्त फुटाणे खातात. ते कशासोबत खाता मला माहित नाही, खातात. मी म्हणतो माकडांनी काजू खायला पाहिजे, बदाम खायला पाहिजे का नाही, ड्रायफ्रूट, पण माकडांना फुटाणे का आवडतात? सो आय डोंट नो. कारण मी काय खात नाही. खाले तर मी दुपारचे खातो, संध्याकाळी नाही खात. लक्ष द्या. आता त्या माकडाला फुटाण्याची आशा, त्यांनी पाहिलं माकडं जमले आणि हे जाळं घेऊन सांजेला तयार आहे माकड पकडण्यासाठी. माकडे मुठीसी धरले फुटाणे, गुंतले ते नेने हात तेथे. त्या माकडाचा त्या भांड्यामध्ये सरळ हात जातो, पण त्याने त्या फुटाण्याची मूठ भरली का त्या मुठीची थिकनेस वाढते आणि त्या कमी तोंडाच्या भांड्यामध्ये ती मूठ अडकते. तुमच्या लक्षात आलं का? माकडाने मूठ जर फुटाण्याची सोडली तर त्याचा हात इझी निघून येईल, एकदम सरळ. हात ज्या अर्थी मध्ये जातो तसा बाहेर पण येईल ना, पण त्या फुटाण्याची आशा ती मूठ सुटूच देत नाही. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. आमचे दांडेकर मामा म्हणायचे, अरे माकडा सोड म्हणजे सुटशील. आता किती सांगावं संतांनी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशील पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशील पावला, माया वेष्टीला जीव माझा, जीव माझा. छान 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 छान. एकदा आमचा चंदू नाना सर्व शिवनेरी स्पोर्ट क्लब, बरोबर आहे ना, एक किती वर्षापासून आहे आता मला नका सांगायला, तुम्हीच वाचा. आणि ते प्रत्येक तीर्थक्षेत्रावर त्या ठिकाणी जातात, देवीचा मान सन्मान करतात, तिला विनंती करून तिथलं काही साहित्य, तिची ओटी भरण, तिची पूजा करून तिथून काही फुलं घेऊन येतात. म्हणजे तिथून आशीर्वाद प्राप्त करून जसंच्या तसं उभेऊब ते शक्तिपीठ इथं बनवतात. हे फार मोठं जिकारीचं काम आहे आणि हे अखंड सुरू आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा मध्ये होतं. मी काळात कुठं जाता येत नव्हतं, मग काय करायचं, गोडशांचं ग्रामदैवत पेमादेवी, बरोबर आहे ना, पेमगिरीची देवी बसवली, पण बसवली, खंड पडू दिला म्हणून. आणि विवेचनाची जी कथा आहे ती सगळी त्यांच्या प्रयत्नातनं होते. म्हटलं नाना मला आता ह्या वेळेला नाही जमत. ते म्हणले मग कधी जमल? म्हणलं तिकडं वेळ होईल 9 ते 11 करू, पण करू म्हणे. आनंद विशेष होतोय. आणि एक सांगू, मी नाही आलो, तुमच्या असलेल्या देवीप्रती असलेली जी श्रद्धा आहे, जो विश्वास आहे, ती तुमची भक्ती आहे, ती मला या ठिकाणी खेचून घेऊन आली. ठिकाण सुद्धा पवित्र असायला लागतं, लक्ष द्या, फार पवित्र ठिकाण असावं लागतं. आणि पवित्र ठिकाण कधी होतं? त्या जागेवर नित्य नियमाने नवरात्रात आरती होते, तिथं होम होतो, यज्ञ होतो, यज्ञाने ती जागा पवित्र होते. आणि त्या पवित्रतेसोबत जे भाविक इथं 9 दिवसाच्या सेवेला हजेरी लावतात, पवित्र तो देहवाने पुण्यवंत, जो वजे अतृत सर्व काळ, तयांच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. सगळे दोष निघून जातात त्या जागेमध्ये. आता कौरव पांडवांचं युद्ध व्हावं यासाठी जागा सुद्धा तशीच पाहिजे ना. काय डोकं आहे कृष्णाचं पहा. म्हणजे मी जागेची पवित्रता अपवित्रता सांगतोय. मग आता हे भांडण विकोपाला जावं, क्षेत्र कुरुक्षेत्र निवडलं. आता त्या कुरुक्षेत्रात काय झालं होतं, तिथं जमीन होती. लहाना भाऊ मोठ्या भावाला म्हणला मी जरा आराम करतो, जा बारे देऊन ये. मोठा भाऊ म्हणला मी अजिबात जाणार नाही, तुला जायचं तर जाय, नाही तर मरू देते, पाणी मरण तू मर.
लहान्या भावाने पावडं उचललं आणि त्याच्या डोक्यात घातलं, तिथंच तो भाऊ मारून टाकला. आता त्या भावाचा तळतळाट रक्त त्या जमिनीवर सांडलं होतं. अशी जागा विकोपाला भांडण जाण्यासाठी निवडणं गरजेचं होतं. म्हणून कुरुक्षेत्र हे युद्धक्षेत्र कृष्णाने निवडले. लक्षात घ्या, ही प्लॅनिंग आहे. कारण त्या जागेवरती क्रूरता निर्माण होणार आहे, दृष्टाचा नाश तिथं होणार आहे, आणि भाऊबंदकी विकोपाला त्या जागेमध्ये जाणार आहे. म्हणून ती जागा युद्धक्षेत्रासाठी निवडली आहे. माझा मुद्दा काय नीट समजून घेतला तुम्ही? आज या ठिकाणी ज्या अर्थी कथा होते त्या अर्थी इथून जाता जाता सप्तशृंगी मातेचं बहुतेक पाऊल इथं पडलेलं असावं असं मला वाटतं, 100%. किंवा जाताना या भाटियाच्या रस्त्याने असा तिने पाय आदळला असावा आणि तिथून तिचे धुळीचे कण इथं उडाले असावे, म्हणून ही जागेवर कथा होती. आणि काही धुळीचे कण आमच्या भगूरला माझ्या उडाले असावे म्हणून मी आलो, मला असं वाटतं. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. गाठीशी पुण्य लागतं बाबांनो. माकडे मुठीसी फुटाने, विसरले का तुम्ही? माकडे मुठीसी धरिले फुटाने, गुंतले ते नेणे हात तेथे. त्या माकडानं जर मुठ सोडली ना ते माकड मुक्त होईल. पण माकड काय मुठ सोडित नाही. मग ते जाळं टाकतात आणि त्या माकडाला पकडतात, मग त्याचे दात काढून टाकतात चावू नये म्हणून. त्याला बारीक पीठ करून त्याला खाऊ घातलं जातं. आणि त्या माकडाला मग डोंबाऱ्याच्या खेळामध्ये जमू रे उलटी उडी मार, मग माकडाचा खेळ सुरू होतो. आता त्या माकडाचं तसं. आणि मी काय बोललोच नाही ना, तुम्हाला अर्थ बरोबर कळाला. आपलं दुसरं काय, आपलं तेच चालू आहे ना. कळलं का तुम्हाला? 10% माना हल्ले, अजून 90% बाकी आहे. त्यांच्यासाठी परत सांगायला लागेल. आमिषाच्या मिशी गळगिळे मासा, फुटोनिया घासा मरण पावे. दुसरा दृष्टांत तुकोबांनी दिला. मासे पकडणं बघा बर का, जीव कसा अडकतो. माकडाचा दृष्टांत. 90% माना हल्ल्या नाही ना म्हणून त्यांच्यासाठी परत हा दृष्टांत. आता 100% माना हल्ल्या तर बऱ्या, नाही तर 12 वाजल तरी दृष्टांत चालूच राहतील. लक्ष द्या. आमिषाच्या मिशे गळगिळे मासा, फुटोनिया घासा मरण पावे. मासे पकडणारे लोक पहिले गांडूळ पकडतात. शिदडं असतात पा ते जमिनीत, शेतकऱ्याचा मित्र, असे लाल रंगाचे असतात. मासाचे गोळे असतात, असे हळूहळू हळू चालतात. आणि असं कसं तरी वाटतं त्यांच्याकडं पाहिलं तरी, नुसतं मांस असतं ते. आणि ते जमिनीत राहतात. मग ते पहिले डब्यामध्ये पकडतात, जमीन उकरतात ते पकडतात. एक शिदड ते गांडूळ असं अर्ध तोडतात आणि ते टोकदार गळाला असं गोवतात, असं खुपसून देतात. तुम्ही म्हणाल बरोबर सांगता, तुम्ही मी नाही पकडेल, मी पाहिले. मी काय पकडेल? तो आता अभ्यास तर असायला पाहिजे ना त्याचा. त्यांनी ते अर्ध तुटलेलं असं कापलेलं शिदड ते असं, आणि ते जिवंत आहे हो. इतक्या वेदना होत्या, अशा वळवळ करतं. आणि त्याच्या सहित त्याला असं त्या टोकदार गळाला असं गोवतात, खुपसतात आणि पाण्यात सोडतात. त्या माशांना हे शिदड मासाचे गोळे त्या माशांना फार आवडते. आणि तो मासा त्या शिदडाच्या दिशेने येतो खाण्यासाठी. पण त्या माशाला कळत नाही माझा खापर पंजोबा असाच उलातला होता. माझा पंजोबा सुद्धा असाच गेला. पप्पाचं सुद्धा अजून वर्ष श्राद्ध झालं नाही, 8 महिन्यापूर्वी असाच गेला. आता आपण तरी सावध व्हावं. पण आमिषाच्या मिशी त्या शिदडाची आशा लागली. कोणला? त्या माशाला. आणि ते शिदीड अजून जिवंत आहे. पण ते शिदीड म्हणलं आता मी पाण्यात बुडून मरणारच आहे, पण मायामुळं याला काला मरू द्यायचं. मग ते शिदीड त्या माशाला म्हणतं मत आ मेरे लिए. शिदीड त्या माशाला म्हणतं मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए. अरे तू क्यों आता है मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. काय कळलं काय? पण तरी सुद्धा त्या माशाला काही सावधानतेचा इशारा कळत नाही. आपली गती तीच आहे ना. म्हणा आजा मेला जमेला पंजा मेला, बाप मसला गेला. आजा मेला पंजा मेला, बाप
मसला गेला. देखत देखत ना तू पळतो, देखत देखत ना तू पळतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पळतो, तोही तैसा झाला. उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी दोज ठाव नाही कोठे. जय हो. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. हर हर. देवी चरित्र दुर्गा सप्तशतीची कथा जीवनाची व्यथा दूर करेल. वेळेचं बंधन असतं म्हणून थोडंसं पटकन पुढे जाऊया. तुम्हाला कळलं का जीव कसा अडकतो? मी युक्ती प्रयुक्ती करून सांगतोय. मेधामुनी सांगताय तुमची जर काळजी त्यांना नाही तर तुम्ही कशासाठी काळजी त्यांची करताय? पशु पक्षी आपल्या पिलांचं भरण पोषण करत असताना ते म्हणत नाही का म्हातारपणामध्ये यांनी आमची काठी बनावी, आधार बनावा. अरे स्वतःची सोडवण आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. बंधन तोडा. युक्ती प्रयुक्ती करून त्यांना सांगत होते. ते म्हणले आमचं वैभव आम्हाला परत कधी मिळेल? आमचं गेलेलं सगळं ऐश्वर्य आम्हाला कधी प्राप्त होईल? मेधामुनीने कथा सांगायला सुरुवात केली. तुमचं गेलेलं वैभव, तुमचं गेलेलं ऐश्वर्य, तुमची गेलेली सत्ता संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल, पण कधी? भगवतीला शरण गेल्याशिवाय नाही. म्हणून आता हे राजोवाच हे विचारू लागले आम्ही तिची उपासना कशी करू, आणि आम्हाला जरा सांगता का देवीचं चरित्र? जगीती जन्मले कोठे कैसे चरित्र, देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर. तुम्हापासून एकू इच्छिती मनमन, आमचे मन तुमच्याकडून ऐकण्याची इच्छा बाळगते आहे. हे गुरुजी, हे मेधामुनी, आम्ही पायाशी लागलो. आजपासून आम्ही शिष्य, तुम्ही गुरु. हिंस्रकही विसावले. हे सगळे पशु पक्षी जर एकत्र बसत असतील आणि हे सगळं वैर विसरून जर बसत असतील, आत्मीय वैरी झाले, आमचे स्वतःचेच वैरी झाले. ते वैर कमी करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? म्हणे देवीचं चरित्र महात्म्य ऐकलं पाहिजे. कोणी कोणी ऐकलंय? व्यास सांगतात हे चरित्र ऐकलंय वसुदेवाने देवकीने. हो, कृष्णाच्या मुक्ततेसाठी जांबवंताबरोबर श्रीकृष्ण परमात्मा सम्यंतक मण्याची खूप गोड कथा लिहिली आहे. सम्यंतक मणी. आता ती मला याच्यात नाही सांगायची, कारण मला दुर्गा सप्तशतीकडे न्यायचं आहे तुम्हाला, आणि तेच सांगतोय. अध्याय पहिला फार सुंदर आहे हो. अध्याय पहिला, त्याच्यामध्ये माया, मोह, ममता, आपले परके सगळा भेद फार सुंदर पद्धतीने स्पष्ट केलाय. फक्त आपण काय करतो? व्यवस्थित वाचत नाही. आता मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगेल उद्या वाचताना तुमच्या बरोबर त्या लक्षात येतील, बरोबर लक्षात येतील. म्हणून बऱ्याचशा कन्सेप्ट आपण कथेमध्ये क्लिअर करतो, हे की नाही? आता देवीचं उद्या अवतरण आपण बघणार आहोत. खूप सुंदर अवतरण उद्या देवीचं आपण बघणार आहोत. जगेती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे. पण आज आपण मधु कैठब, बरोबर आहे ना? पहिल्या अध्यायात आहे ना मधु कैठब. मग मेधा ऋषीने त्या राजांना सांगायला सुरुवात केली. देवादिकांनी सुद्धा ही कथा ऐकलेली आहे. राजा छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली, एवढं शौर्य प्राप्त केलं,
आणि इतका सुंदर स्वराज्याचा इतिहास छत्रपतींचा लिहिला गेला फक्त आणि फक्त एकच, राजा छत्रपतीने केलेली शक्तीची उपासना. शक्तीची उपासना. महाराणा प्रताप शक्तीची उपासना. कारण शक्तीशिवाय शौर्य नाही, शक्तीशिवाय विजयश्री नाही. शक्तीची उपासना करा, तुमचा उत्कर्ष होईल, तुमचा विजय प्राप्त होईल, तुमचं ऐश्वर वाढेल, तुमची गेलेली संपत्ती परत मिळेल, तुमचं राजवैभव परत मिळेल. हे सगळं देण्याची कृपा फक्त आईमध्ये आहे. आणि आईला लवकर कळवळा येतो बापापेक्षा. आरोग्य लाभे तू तुष्ट होता, इच्छा अपूर्ण तुरुष्ट होता. आश्रित जेते ना विपत्ती त्यांना, तद्वश्रितांचे बळ पीडितांना. येणे विधित्वा रणरंग केला, हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपाधरोणी बहुदात्ममूर्ती, केली लीलात्वा करी कोण व्यक्ती. मर्म समजून घ्या. 11वा अध्याय फार सुंदर आहे, माझ्या आवडतीचा अध्याय. आणि तुम्हाला आहे ना सप्तशतीमध्ये काय आहे, नका वाचू सप्तशती ज्यांचा विश्वास नसेल, पण मी त्यांच्यासाठी आवर्जून हात जोडून विनंती करतो, देवी चरित्र पाठ महात्म्य फक्त 12वा अध्याय वाचन करा. शक्ती उपासना आणि देवीची सेवा केल्याने काय फलश्रुती प्राप्त होते हे 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर पद्धतीने मार्कंडेय ऋषींनी लिहिलेलं आहे. मेधा मुनींनी सांगायला सुरुवात केलं. एकदा भगवान विष्णू निद्रा अवस्थेमध्ये असताना त्यांच्या कानामधून, त्या मळामधून कानाच्या मधुकैटभ जन्माला आले. ब्रह्मासी धावले खाया, ब्रह्मा माने महाभय. इतका घाबरला ब्रह्मदेव, कारण हे मधुकैटभ त्या ब्रह्मावर युद्धासाठी चालून गेले. विष्णू नेत्री योग निद्रा 5000 वर्ष सागरात राहून इतकं युद्ध केलं श्रीहरीने. वध कसा केला त्याची कथा फार गोड आहे. कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले, ब्रह्मासी धावले खाया, ब्रह्मा मानी महाभय. हे राक्षसच विशाल होते. तुम्ही म्हणाल हे खरं असेल का, असं होतं का? श्रद्धेने ऐका, कारण श्रद्धेची कथा आहे. आपलं डोकं चालवायचं नाही, श्रद्धाने ऐकायचं. आणि काही ठिकाणी अंधश्रद्धा आहे ते सोडून द्यायचं. काही गोष्टींमध्ये श्रद्धा आहे, काही गोष्टींमध्ये अंधश्रद्धा आहे की नाही? नवरी नवरदेवाला बघताना आड्याखाली का बसायचं नाही? मी लई ठिकाणी वाचलं, मला काय समजेना. एका बाबाला विचारलं, बाबा का बसती नाही? तो म्हणला माझा आजा बसत नव्हता म्हणून मी बसत नाही. बस रे भाऊ बस. माई आज सासू करीत होती म्हणून मी करते. कर ग बाई कर, पण त्याचं रिझन कार्यकारण भाव सांग. मी खूप वाचलं, काहीच कळलं नाही मला. मग नंतर माझं रिसर्च सक्सेस झालं आणि लक्षात आलं त्या आड्याखाली नवरी नवरदेव मुलगा मुलगी बघायला शुभ कामाला का बसती नाही? कारण त्याचं थिकनेस जास्त असल्या कारणानं तिथं पाली जास्त असत्या, नको पडायला म्हणून. बाकी डोकंच लावायचं नाही, कुठेही डोकं लावायचं. अरे श्रद्धा अंधश्रद्धा काही गोष्टी आहेत की नाही? श्रद्धेने ऐका. कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले, ब्रह्मासी धावले खाया, ब्रह्मा मानी महाभय. आता त्या मधुकैटभाने त्या भगवान ब्रह्मदेवाला पळून लावलं आणि त्यांनी पाहिलं सर्वत्र पाणी पाहती. भगवान विष्णू कुठं निजलेले आहेत? शेषशय्येवरती. शेषशय्येवर इकडं पाणी आहे,
हे काय प्रॅक्टिकली बघा ना. आमच्याकडे सगळं असतं, युद्धाला जायचं आणि शस्त्र घरी ठेवायचं, बिलकुल नाही. हे बघा, कोणी काही विचारलं का आमच्याकडे तयारच आहे. हे वरचं सोडा, कारण पितृ 15 चालू होता म्हणून माझ्या बॅगमध्ये येते, अजून तसंच घरी काढून नाही ठेवलं. आणि हे हा फोटो बघा, हे सगळीकडे पाणी आहे. हा ब्रह्मा, नाभी कमल सुंदर अति, तेथे विद्यात्याची उत्पत्ती, आणि की चराचर जन्मदाती मूळ जननी तिची पे. पण ही कथा उद्या आहे. ब्रह्मदेव घाबरला, तो पळू लागला. पण त्या मधुकैटभाने विचार केला, सर्वत्र पाणी पाहती. कर्णमळातून ते मधुकैटभ जन्माला आले, त्यांनी सगळीकडे पाणी पाहिलं आणि त्यांनी विचार केला. ते दोघं भावांप्रमाणे राहू लागले, सारखे विचार करत होते, हे पाणी कुणाच्या आधारावर आहे? मधुकैटभ. आणि दुसरं, हे कोणी उत्पन्न केले? तिसरा प्रश्न त्यांच्या मनात आला, आम्ही जलामध्ये मग्न होऊन कसे राहिलो? आणि चौथं, आम्ही कसे निर्माण झालो? आणि पाचवं, आमचे माता पिता कोठे आहे? म्हणजे पूर्वीच्या काळी राक्षस सुद्धा विचार पॉझिटिव्ह आणि चांगला करायचे. आम्हाला कुणाचा आधार आहे? आता कधी विचार केलाय का, आपण ज्या जमिनीला आयुष्यभर तुडवतो, तिच्यावर घाण करतो, तिला उकरून आम्ही इजा करतो, तरी ती बिचारी एक शब्द सुद्धा बोलत नाही. कोण असेल ही जमीन? ती जमीन आहे क्षमा, ती आहे सीता. काय नाव आहे तिचं? सीता. पण लोक तिला म्हणायला लागले शेती. याचं कधी डोकं लावलंय का आपण? कधीच नाही, कधीच नाही. तो दिवा बिचारा जळत असताना त्याला, त्या धातूला, त्या निरंजनीला, त्या दिव्याला, त्या समयीला कधी चटके बसत नसतील काय? कधीतरी विचार काहीतरी केला पाहिजे. आपण विचार केला, माणसं विचारच करती नाही, करतीच नाही विचार. डोकं कशासाठी दिलंय सांगा मला? या डोक्याचा वापर माणसं काही अंश प्रमाणात सुद्धा करीत नाही, काहीच अंश प्रमाणात करीतच नाही. विचारच करती नाही लोक. विचार केला पाहिजे. या राक्षसांनी विचार केला, आम्ही ज्या पाण्यावर आहोत त्या पाण्याला आधार कोणाचा? जर सगळीकडे पाणी दिसतंय तर आमचे माता पितर कोण आहे? आम्हाला कोणी, आणि हे पाणी कोणी उत्पन्न केलं? आम्हाला कोणी उत्पन्न केलंय? याला आधार कोणाचा आहे? मधुला कैटभ म्हणाला, हे भ्रात्या, म्हणजे हे भावा, अचल शक्ती आपल्या निमित्ताला कारण असावी. पाणीही तिच्याच आधारावर आहे, तीच देवी सर्वांचे कारण आहे. म्हणजे त्या राक्षसांना कळलं ही शक्ती कोणाची आहे. मग काय करायचं? तेवढ्यात त्यांनी वाघबीज आकाशामध्ये श्रवण केले. काय होतं ते? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. ते म्हणले, ह्याच आधारावर आपल्याला आता सगळा शोध घ्यायचा आहे. मग त्यांनी जप सुरू केला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. जप सुरू केल्यावर त्यांना विद्युलता चमकली, म्हणजे वीज चमकली. 1000 वर्षे तपश्चर्या केल्यावर देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, वर मागा तुमच्या इच्छा ज्या मणी. हे देवी, आम्हाला इच्छा मरण दे. कसं मरण दे? इच्छा मरण. कोण म्हटलं? मधुकैटभ. एक सांगू तुम्हाला, आईला सगळी लेकरं सारखीच आहे. तुम्ही दुर्गा सप्तशतीची प्रार्थना जुन्या प्राकृतच्या पोथीमध्ये होती. आत्ताच्या क्षमा प्रार्थनेत नाहीये ते चरण, पण मी जुनी जी वाचायचो त्याच्यात फार सुंदर प्रार्थनेत वर्णन होतं. कुपुत्राने व्हावे परी कुमाता नच जगी दिसे. आईला 2 मुलं आहे. एक आशक्त झालाय, त्याला ती लाडू देते. लक्ष द्या बरं का, हा भगवतीचा संबंध लावतोय मी, कारण जडाकडून सूक्ष्माकडे जायचं आहे. आईला 2 मुलं आहे. एक आशक्त झालाय म्हणून ती त्याला लाडू देते, आणि एकाचं पोट बिघडलंय म्हणून ती त्याला एरंडेलचं तेल देते.
तुमच्या लक्षात येतंय का? एक आशक्त झाला, त्याला काय दिलं? लाडू दिले. आणि एकाचं पोट बिघडलंय, त्याला जेवण जात नाहीये, मग त्याच्या पोटातली घाण साफ व्हावी म्हणून आई त्याला एरंडेल तेल देते. त्याला जुलाब उलट्या झाल्या, त्याच्या पोटातली घाण गेली का त्यालाही भूक लागेल आणि तोही चांगला आरोग्य त्याला चांगलं लाभेल. मग आईमध्ये भेदभाव आहे का सांगा बरं मला? पण लेकरांच्या मनात आलं, याला लाडू दिला आणि मला जुलाब उलट्या व्हाव्या म्हणून हिने आम्हाला एरंडेल तेल दिलं. आई, त्याच्यावर तुझं प्रेम आहे. ती म्हणली, नाही रे बाळा, कुपुत्राने व्हावे परी कुमातांनाच जगी दिसे. आता देवादिकांवरती तिची कृपा आहे, ती त्यांना लाडू देते, पण यांनी सुधरावा, यांचं डायजेशन सिस्टम चांगलं व्हावं म्हणून यांना एरंडेल तेल. कोणला? मधु कैठप. तुमच्या लक्षात येतंय का? माना हल्ल्या बा, बरं झालं 11:15, नाही तर अजून सोपं सांगावं लागलं असतं. नाही, काळजीच करू नका. तुम्हाला नाही कळलं तर मला बिनधास्त सांगा, कथा झाल्यावर लिहून ठेवा, हे आम्हाला कळलं नाही. सोपं सांगण्यासाठीच आलो ना मी. आज आपल्या कथेंना नाना होते, एवढ्या गर्दी लोक काय येतात तर कळतं लोकांना. कारण कसं, सोपेवर माम्हा सांगितले संती. आमचं कामच कीर्तन प्रवचनकारांचं सोपं करून सांगणं, पण आमचे काही लोक सोपं असलेलं अवघड करून सांगतात आणि त्यांना विद्वान म्हणतात. जाई ना का म्हणणं, काही हरकत नाही. संस्कृत होतं ते प्राकृत झालं, प्राकृत मधलं मराठीत आलं. अजून किती सोपं पाहिजे सांगा. आणि ते कथेच्या स्वरूपात दुर्गा सप्तशती तुम्हाला कळते. ऐका, आम्हाला इच्छा मरण दे तथास्तु म्हणून देवी गुप्त झाली आणि ते उन्मत्त झाले. ते जलचर प्राण्यांसोबत क्रीडा करू लागले. आता त्यांना भीतीच नाही राहिली ना. इच्छा मरण, आम्हाला जेव्हा वाटेल ना देवी तेव्हा आम्ही मरू. आता काय करावं? आता काय करावं? काही कालानंतर पद्मासनावर बसलेल्या त्यांना ब्रह्मदेव दिसला. पुन्हा त्याच्याशी त्यांनी युद्ध केलं आणि त्याला सांगितलं, एक तर आम्हाला पराजित कर आणि तुझी शक्ती कमी होत असेल तर इथून निघून जा. नाईलाज झाला ब्रह्मदेवाचा. कुठं जाणार आहे? ब्रह्मदेवाला आधार आहे भगवान विष्णूंचा, कारण ब्रह्मदेवाचे पिता भगवान विष्णू आहे. लक्षात घ्या. आणि उद्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणारच आहे देवीच्या अवताराच्या बाबतीत. त्यावेळेस हे सगळं थोडं थोडं आपण बोलूया. हे नारायणा, हे नारायणा, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. देवा उठा, पण देव झोपलेलेच. देवा उठा, देव झोपलेलेच. आता काय करावं? आता काय करावं? म्हणून ते गोड आहे म्हणा, उठा पांडुरा. अरुणोदय सरली निद्रेची वेळा झाला, अरुणोदय सरली निद्रेची वेळा. आता पांडुरंग म्हणजे भगवान विष्णूच आहे ना, कृष्णच आहे ना. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या, सकाळ झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ. आता विष्णूंना काही जाग येईना. शेवटी ब्रह्मदेवाने देवीची स्तुती करण्यास प्रारंभ केला. त्यालाच म्हणतात रात्री सुक्त. ज्या लोकांना झोप शांत येत नाही त्यांनी काय वाचायचं? रात्री सुक्त. डोक्यावर हात ठेव. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करीतीचे. देवाला जागा करायचंय ना. दुर्गा सप्तशती चाललंय बरं का आपलं. आणि पहिल्या अध्यायामध्ये आहेच आहे ते. ब्रह्मा स्तोत्र करीतीचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्म उवाच. दुर्गा सप्तशती विवेचन चालू आहे, कथा. काय म्हणले ब्रह्मदेव? तू स्वहा तू स्वदा देवी वषटकारा स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता
बिंदुरूपा अर्धमात्रा अणुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तुच विश्वाची तुच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांसी कल्पांती ग्राससी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये सहा रूपी कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा स्वरूप हे महादेवी महासुरी प्रकृती. बरोबर सांगतोय का मी? म्हणल्या तुम्ही म्हणजे मला बरोबर वाटलं. ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ब्रह्मदेवाने स्तुती केली आणि ती प्रगट झाली. आता ती प्रगट झाली म्हणजे तिने काय केलं? तिने त्या भगवान विष्णूंपासून विलग झाली. कारण निद्रेच्या अधीन होते ते. आणि निद्रा म्हणजे कोण आहे? वाचा 5वा अध्याय. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. झोप कोणामुळे येते? कोणामुळे येते सांगा? देवीमुळे. पण इथं येता कामा नाही. रात्री झोपल्या 2 मिनिटाच्या आत लगेच झोप लागली. समजायचं कृपा देवीची. रामावर देवीची कृपा होती. रामाने डोक्याला दगड घेतला का पंचवटीत लगेच रामप्रभू झोपी जायचे. आणि रावणावर देवीची कृपा नव्हती कारण त्याने बळजबरी आणून ठेवली होती. कोण? देवी सीता. म्हणून रावण महागडी 20 रुपयाची गोळी घ्यायचा झोपेची तरी त्याला मेल्याला झोप येत नव्हती. म्हणून शांत झोपेसाठी कोणाची कृपा व्हायला पाहिजे? देवीची. मग काय वाचाल जर झोप शांत येत नसेल तर? रात्री सुक्तम. आणि त्याच्या जोडीला करंगळीच्या ह्या भागाला आणि ह्या भागाला दोऱ्यानं असं पक्क 3 वेढे बांधा. असं थोडंसं पक्क करा इथं आणि इथं. लय लवकर झोप लागते. आजच करून पहा. मग सकाळी लवकर उठा. लक्ष द्या. ब्रह्मा स्तोत्र करी तिचे. जागे झाले भगवान विष्णू. वायूच्या ठिकाणी चलन शक्ती, अग्नीच्या ठिकाणी दाहक शक्ती. अब्रह्मम स्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरिर्नामेव केवलम. तिचं नाम सत्य आहे. बाकी ब्रह्मदेवापासून तर गवताच्या काडीपर्यंत सगळं नाशिवंत आहे. विष्णूच्या ठिकाणी सात्विक शक्तीचा वियोग झाला की त्याला पालन कर्म करता येत नाही. म्हणजे भगवान विष्णू सुद्धा क्षीण होतात. शिवाची तामस शक्ती शिवापासून निघून गेल्यास तो लय करण्यास असमर्थ ठरतो. ब्रह्मदेवापासून राजस शक्ती निघून गेली तर तो सृष्टी निर्माण करण्यासाठी असमर्थ ठरतो. म्हणजे मला सांगा, उत्पत्ती स्थिती आणि लय हे चक्र चालवण्यासाठी देवांना शक्ती कोणामुळे आहे? भगवतीमुळे. म्हणून स्वतःचा उत्कर्ष साधण्याची इच्छा करणाऱ्यांनी प्रत्येक पुरुषाने शक्तीची आराधना करावी. दुर्गा सप्तशती. ब्रह्मदेवा अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासति तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. 11 वाजले. नाही हे 2 राक्षस मरू द्या, नाही तर ते रात्रभर ताण देतील. लक्ष द्या. हे 2 मेले का? उद्या आपण बघू पुढचं. उद्या जगीती जन्मले कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव. ती कशी जन्माला आली? फार मॅजिक आणि लॉजिक आहे. उद्या विज्ञान पण अध्यात्म पण. फार सुंदर सुंदर कथा आहे उद्याची. याल ना सगळ्या जणी? याल. तुम्ही पण याल ना? या. अजून एक जणाला घेऊन या. बळजबरी आणून इथं बसवा. तुमचं काम तुम्ही करा. कसा का होईना आणून बसवा. पण काही शब्द त्याच्या कानात गेले ना 50% पुण्य तुम्हाला मिळेल. हो, पुण्य कमवायचे हे साधन आहे, हे मार्ग आहेत. म्हणून या इथं बसा, ऐका. हे ब्रह्मदेवा, मधुकैटबाचा काळ जवळ आलाय. काळजी करू नका, त्यांना मी ठार करेन. तेवढ्यात ब्रह्मदेवाचा शोध घेत घेत ते मधुकैटब तिथं आले. हे ब्रह्मा, जगण्याची इच्छा आहे का तुला अजून? ब्रह्मदेव 1 नाही 2 नाही.
घाबरून इथे आलास, आमच्याशी युद्ध कर. या विष्णूला सुद्धा आम्ही मारून टाकू. विष्णू आणि मधु राक्षस युद्ध. मधु थकला, बाजूला बसतो, कैटभ येतो, तो युद्ध करतो. आता देव एक आणि हे दोघं मस्त एक आराम झाला का दुसरा येतो, एकाचा आराम झाला का दुसरा येतो, एका आड एक येतात. विष्णू थकले आणि त्यांना सांगितलं हात जोडून, मी तुमचा दास आहे, मी थकलोय, आता मला थोडा आराम करू द्या. भगवान विष्णूंनी काय केलं माहितीये का? आरामाच्या निमित्ताने त्यांना सांगितलं मला आराम करू द्या. ते म्हणले नाही, तू आरामाला बसला तरी आम्ही तुला मारून टाकू. भगवान विष्णूंनी युद्धनीती सांगितली. हा फार मोठा संदेश आहे, हा फार मोठा संदेश आहे. हिंदुस्थानाने हा संदेश ऍक्सेप्ट केलाय, पण हे चीनी आणि हे पाकिस्तानी मेले काय नाही ऐकत. आज मॅच चालू आहे. विष्णू म्हणाले, भयभीत झालेला, हातात शस्त्र नसलेला, खाली पडलेला बालक, स्त्री यांच्यावर कधीच हल्ला करू नये. आणि आपले यात्रेकरू त्यांनी मारलेत. ही युद्धनीती त्यांची कायरता आहे. स्त्रीवर कधी हल्ला करू नये. ज्याच्या हातात शस्त्र नाही, तुमच्या धमक आहे तर त्याच्या हातात शस्त्र द्या, मग त्याच्याशी लढा. याला योद्धा म्हणतात. हे कधी वार करतील काय, त्यांचा ही युद्धनीतीच नाहीये, कायरता आहे. आणि एक सांगू का, मधु कैटभ मेलेत जरी वाटत असलं तरी सुद्धा नावं बदलून हे जे आहेत हे तेच आहे ना, अजून तेच चालू आहे ना. याच्यासाठी शक्तीची उपासना गरजेची आहे. भगवान विष्णूंनी आरामाचं निमित्त करून त्यांना युद्धनीती, बरं ठीक आहे, आम्ही बसून राहतो इथंच, तुझा थकवा गेल्यानंतर उभा राहा, पण आता तुला सोडणार नाही, कारण ब्रह्मदेवाला तू आसरा दिलास. हो, माझा थकवा गेला का मी युद्ध करतो ना, मी कुठं पळून चाललोय का, मी तुमच्या समोरच आहे ना. बसून राहिले. मॅनेजमेंट करावं आणि शक्कल डोकं लढावं भगवान विष्णूंनीच. त्यांनी बसल्या बसल्या शक्तीची आराधना सुरू केली. लक्ष द्या, आता यांना कसं मारायचंय, कारण जिथं शक्ती कमी पडते तिथं युक्ती वापरली पाहिजे. गनिमी कावा ही छत्रपती शिवरायांची वृत्ती आहे. आणि छत्रपती शिवरायांनी हे सगळं सप्तशतीमधूनच शिकलंय ना. अफजल खान माझ्यापेक्षा मोठा आहे, एक बोकड खातो एका टायमाला. अफजल खान एवढा मोठा राक्षस आणि माझी उंची छोटी, मग मी काय करू? गनिमी कावा. आता तिथं शक्ती चालत नाही तर युक्ती वापरायची. असा प्रत्येक ठिकाणी पोबारा केला. मी अफजल खानाला घाबरलोय, मग तो बेसावध राहिला. ये डोंगर का चूहा सिवा क्या बिगाड़ेगा मेरा, वो तो इतना मैं इतना बड़ा, वो तो मुझसे डरता है. म्हणजे त्याला त्याच्या या भीतीमध्ये मी भीती घाबरलेलो आहे या त्याला भ्रमात ठेवलं आणि प्लॅनिंग करून बरोबर मिठी मारताना कोथळा बाहेर काढून घेतला. शक्ती चालत नाही तिथं युक्ती वापरली. हे तेच आहे. भगवान विष्णूंनी शक्कल लढवायला सुरुवात केली. आता मी कसं मारू यांना, कसं मारू, यासाठी नुसतं कसं मारू हातावर हात धरून जिथं सगळ्या मर्यादा संपतात तिथं तुम्ही देवाला देवीला शरण जा. जप सुरू केला. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हे देवी याला कसं मारू, मला बुद्धी दे. असं करताना ऐका ना, भगवान विष्णूंनी देवीची स्तुती केली. देवी प्रकट होऊन म्हणाले, हे विष्णू तू त्यांच्याशी युद्ध कर, मी योग मायेने त्यांना भ्रमित करते. काय प्लॅनिंग आहे, काय मॅनेजमेंट आहे पहा.
आता मी आले ना, तू काळजी नको करूस, त्याला मारायचंय ना, मी आहे, मरणार ते आणि तुझ्याच हातून मरणार, हे ठरलेलं आहे. पण तुझी शक्ती क्षीण होते, कारण ते दोघं आहेत आणि वरदान मीच त्यांना दिलं, इच्छा मरण. तू त्यांना युद्धामध्ये रंगव, मी योग मायेने त्यांना भ्रमित करते आणि ते तुला म्हणतील वरदान माग. बघा काय विचार आहे, ते काय म्हणतील तुला, तू वरदान माग, आम्ही संतुष्ट झालो तुझ्या युद्धावरती. तू म्हणावं माझ्या हातून तुम्ही मरावं असं वरदान द्या. बुद्धी आहे, बुद्धी, काय कल्पना आहे, आणि नुसती कल्पना नाही, ती वास्तवात उतरवायची आहे. युद्धाची नीती छत्रपती शिवरायांनी आराखड्यावर तयार केली, नुसती केली नाही, प्रॅक्टिकली ती सक्सेसफुली पण केली, वास्तवात उतरवली आणि कोणाला दगाफटका सुद्धा होऊ दिला नाही. काय तयारी असेल गड्या. हेच मॅनेजमेंट ते ग्रंथातून शिकलेत, रामायणातून, महाभारतातून, दुर्गा सप्तशतीतून. आणि काय सांगू तुम्हाला, ती योग मायेने भ्रमित करू लागली. खूप युद्ध झाल्यावर विष्णूंचा चेहरा उद्विग्न झालेला पाहून देवीला दया आली. ती म्हणली आता हा काय विष्णू तग धरू शकत नाही, माझं लेकरू आहे, मग आता काय करू. तिनं काय केलं, एक सुंदर रूप धारण करून अदृश्य रूपाने, विष्णूंना नाही दिसत पण त्यांना दिसते आहे, त्यांना भ्रमित केलं, मोहित केलं. ते तिच्याकडं पाहत होते. भगवान विष्णू म्हणाले मागा, तुम्ही एवढे योद्धे. ते म्हणले अरे भिकाऱ्या, तुझ्याकडून काय मागू, आमच्याकडूनच माग. आणि पाहता कोणाकडं, त्या विश्वसुंदरीकडं. भ्रमित झाले आणि काय बोलतोय, कोणाला काय शब्द देतोय याचा तपासच नाही. आता इच्छा मरण देणारी तीच आहे आणि आता भगवान विष्णूंच्या हातून मारणारी सुद्धा तीच आहे. शक्ती स्वरूपा, बुद्धी स्वरूपा, युक्ती स्वरूपा, भ्रांती स्वरूपा. त्यांच्या मनामध्ये भ्रांती निर्माण केली तिने तिच्या रूपाने, इतकी विश्वमोहिनी सुंदर. ते म्हणले हे विष्णू आम्हाला काय मागायला सांगतो, तूच माग. भगवान विष्णूने पटकन सांगितली, म्हणली माग माग. तो म्हणला माझ्या हातून मारावा अशी आमची इच्छा आहे. ते म्हणले ठीक आहे. तिच्याकडे पाहता पाहता, आम्हा वदावे जलना जिथे, आम्हाला मार जिथं पाणी नाही तिथं. येडे होते ते, त्यांना वाटलं सगळीकडे पाणी आहे. भगवान विष्णूंनी काय केलं, विराट रूप धारण केलं आणि त्या पाण्यावरती आपल्या मांड्या इतक्या पसरवल्या का ते पाणी लुप्त झालं. त्यांना म्हणले तुम्ही काय म्हणले होते, आम्हा वधावे जलना जिथे, जिथं पाणी नाही तिथं आम्हाला मार. आता पाणीच नाही. दोघांचे शिरगे हरी, दोघांच्या माना तोडून टाकल्या आणि दोघांचा वध केला. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. श्री छानसं आता भजन होईल. नाचावंसं वाटलं तर जरूर नाचा, कारण तुम्ही लग्नात नाचता, फंक्शनला नाचतात, पार्टीत नाचतात. देवी पुढं नाचा, तुम्हाला प्रपंचात नाचायची गरजच पडणार नाही. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घे मुनी हाती, बोध परडी घे मुनी हाती. बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. पुढे या आजी, पुढे या, पुढे या.
व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोमेरी नाचताती सोमेरी द्वैत भाव विसरून बरी द्वैत भाव विसरून बरी खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळाई वो जगनवे गोंधळाई वो जगनवे गोंधळाई वो जगनवे गोंधळाई वो जगनवे मुळपीठ तू आंबे मुळपीठ तू आंबे गोंधळाई वो जगनवे गोंधळाई वो जगनवे गोंधळाई वो जगनवे गोंधळाई वो जगनवे मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका तेतीस कोटी देवनायक तेतीस कोटी देवनायक गोंधळ घालती कवतुके गोंधळ घालती कवतुके एका जनार्दनी नाचते कर एका जनार्दनी नाचते कर गोंधळ येई वो जगनवे गोंधळ येई वो जगनवे गोंधळ नवे गोंधळ येई वो जगनवे मुळपीठ तू आंबे मुळपीठ तू आंबे गोंधळ येई वो जगनवे गोंधळ येई वो जगनवे गोंधळ येई वो जगनवे गोंधळ येई वो जगनवे हरी बोल. जगदंबिका माते की जय. आजची कथा या ठिकाणी भगवतीच्या चरणी आपण समर्पित करू. उद्या बरोबर सुरू होईल 9 ते 11. धन्यवाद. कृष्णार्पण. एकदा पुनश्च आमच्या चंदोनाना आणि त्यांच्या सर्व टीमसाठी जोरदार टाळ्या वाजूया. फार सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. धन्यवाद. कृष्णार्पण. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. धन्यवाद. कृष्णार्पण.